नमस्कार मित्रांनो, येणाऱ्या मेगा भरतीच्या दृष्टीने आज आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 34 पाहणार आहोत। त्याआधी सर्व मित्रांना विनंती आहे की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व ज्या मित्रांनी या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल त्या मित्रांनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे। त्यामधला आजचा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर मित्रांनो, खाली दिलेल्या पर्यायापैकी गुजरात या राज्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे। मित्रांनो, गुजरात या राज्याला 1600 किलोमीटर एवढा समुद्रकिनारा लाभलेला आहे, तर सर्वात कमी समुद्रकिनारा गोवा या राज्याला 101 किलोमीटरचा लागलेला आहे, तर आपल्या महाराष्ट्राला 720 किलोमीटर एवढा समुद्रकिनारा लाभलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर मित्रांनो, भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य राजस्थान आहे। मित्रांनो, भारतामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य राजस्थान आहे, त्यानंतर मध्य प्रदेश आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला महाराष्ट्र हे राज्य आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या नद्यामुळे भारतीय पठाराचे उत्तर भारतीय पठार व दक्षिण भारतीय पठार असे दोन भाग पडतात? तर मित्रांनो, खाली दिलेल्या पर्यायापैकी नर्मदा व शोन या नद्यांमुळे भारताचे उत्तर भारतीय पठार व दक्षिण भारतीय पठार असे दोन भाग पडतात। त्यानंतरचा प्रश्न आहे, पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते? तर मित्रांनो, पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर अन्नाईमुडी हे आहे। मित्रांनो, अन्नाईमुडी हे शिखर तामिळनाडू या राज्यामध्ये आहे, तर आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे आहे, तर भारतातील सर्वात उंच शिखर K2 गॉडविन ऑस्टिन हे आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? तर मित्रांनो, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट हे आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य कोणते? तर मित्रांनो, भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य गोवा हे आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, आंध्र प्रदेशचे नियोजित राजधानी कोणती आहे? तर मित्रांनो, आंध्र प्रदेश या राज्याची नियोजित राजधानी अमरावती ही आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताची दक्षिणोत्तर लांबी किती किमी एवढी आहे? तर मित्रांनो, भारताची दक्षिणोत्तर लांबी 3214 किमी एवढी आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताची भूसीमा किती किमीची आहे? तर मित्रांनो, भारताची भूसीमा 15200 किमी म्हणजेच किलोमीटर एवढी आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरती निश्चित केलेली आहे? तर मित्रांनो, भारतीय प्रमाणवेळ 82.30 पूर्व रेखावृत्तावरती निश्चित केलेली आहे। मित्रांनो, रेखावृत्तावरून आपल्याला वेळेचा अंदाज लावता येतो, तर अक्षरवृत्तावरून आपल्याला हवामानाचा अंदाज लावता येतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताला एकूण किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर मित्रांनो, भारताला एकूण 7517 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात 7वा क्रमांक लागतो, तर लोकसंख्येच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो? तर मित्रांनो, क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगामध्ये 7वा क्रमांक लागतो, तर लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो। मित्रांनो, क्षेत्रफळाच्या बाबतीत जगामध्ये रशिया हा देश प्रथम क्रमांकावर आहे, तर लोकसंख्येच्या बाबतीत जगामध्ये चीन हा देश प्रथम क्रमांकावर आहे आणि भारत द्वितीय क्रमांकावर आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, अस्काई चीन हा प्रदेश भारतातील कोणत्या राज्यात मोडतो? तर मित्रांनो, अस्काई चीन हा प्रदेश भारतातील जम्मू काश्मीर या राज्यामध्ये मोडतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, उल्कापातामुळे तयार झालेले लोणार हे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, उल्कापातामुळे तयार झालेले लोणार हे सरोवर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रशासकीय सोयीसाठी भारतात अनुक्रमे किती घटक राज्ये व केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले आहेत? तर मित्रांनो, प्रशासकीय सोयीसाठी भारतात अनुक्रमे 29 घटक राज्ये व 7 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, 29वे घटक राज्य तेलंगणा या राज्याची निर्मिती 2014 मध्ये करण्यात आलेली आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताचा कमाल पूर्व पश्चिम विस्तार किती किमीचा आहे? तर मित्रांनो, भारताचा कमाल पूर्व पश्चिम विस्तार 2933 किमी एवढा आहे, तर दक्षिणोत्तर विस्तार 3214 किमी एवढा आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 शक्तिपीठापैकी अर्धेपीठ कोणते आहे? तर मित्रांनो, खाली दिलेल्या पर्यायापैकी वणी या ठिकाणी महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 शक्तिपीठापैकी अर्धेपीठ आहे। मित्रांनो, वणी या ठिकाणी सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे, तर महाराष्ट्रातील कोल्हापूर, तुळजापूर आणि माहूर या ठिकाणी पूर्णपीठ आहे, तर अर्धेपीठ हे वणी जिल्हा नाशिक या ठिकाणी आहे।
त्यानंतरचा प्रश्न आहे, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, उनपदेव व सुनपदेव ही गरम पाण्याची झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर मित्रांनो, उनपदेव व सुनपदेव ही गरम पाण्याची झरे जळगाव जिल्ह्यामध्ये आहेत. अशा पद्धतीने अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नावर आधारित सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 34 आपण पाहिलेली आहे. मित्रांनो, अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती दररोज प्रसारित करण्यात येतील. त्यामुळे ज्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब करावे व हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा.